की चांदूर, दामणगाव आणि नांदगाव तालुक्यामध्ये कलकत्त्याच्या बर्किंग हँड कंपनीच्या जमिनी होत्या. 1935 पासून जवळपास 90 वर्षापासून त्यांच्या कंपनीच्या कोर्ट केसेस सुरू होत्या. 1978 कंपनीनं दावा केला आणि ह्या जमिनी आमच्या आहे म्हणून त्यांनी जमिनी विकणं सुरू केल्या. परंतु लोकांना हे माहीतच नव्हतं. विशेषतः धानोरा मोगल, पळसखेड, सावंगी मगरापूर, एकपाळा, कवठाकडू, जवळा, धोत्रा, किरजवळा या भागात या जमिनी जास्त प्रमाणात आहेत. यांना 98 साली माहीत पडल्यानंतर काही लोक हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने जिल्हा कोर्टाला या प्रकरणात निकाल देण्यास सांगितलं मेरिटवर. पण आत्ता 25 वर्षानंतर जिल्हा कोर्टाचा निकाल आलेला आहे की यांच्या विरोधात निकाल गेलेला आहे आणि कंपनीच्या बाजूने निकाल गेलेला आहे. आता 3 पिढ्यापासून जे शेतकरी जमिनी वाहून राहिले त्याच्यात कोणाच्या सिलीमध्ये मिळालेल्या जमिनी आहे, कोणाला कुळात मिळालेल्या जमिनी आहे आणि कोणाला खरेदी हक्कानं केलं म्हणजे देवानंद खुनेसारख्याची जमीन खरेदी हक्कानं. त्या जमिनी आता कंपनी ह्या जिल्हा कोर्टाचा आधार घेऊन ताब्यासाठी एक्झिक्युशनसाठी अर्ज करणार. म्हणून आपलं काम आहे की आता कोर्टात जाऊन वरिष्ठ कोर्टात जाऊन त्यावर स्थगनादेश घेणे आणि आपल्या जमिनी वाचवणे. त्यासाठी आम्ही ही सगळी 3ही प्रकारच्या जमिनीची पार्श्वभूमी 250 ते 350 लोक आहेत. त्याच्यात 2 पिढ्या झाल्या म्हणजे आता त्याच्यात वाटण्या झाल्या तर 500-700 लोक असतील. म्हणून त्यांना खबरदारी आणि जागृत करण्यासाठी आम्ही आजची बैठक घेतली होती. कुठली कंपनी आहे ते? वर्किंग हँड कंपनी कलकत्ता. तेव्हा केस दाखल केली त्यांनी? 1935, 1947, 1978, 2000, 2025. आणि यामुळे तुम्हाला न्याय मिळाला का? आम्हाला न्याय मिळालेला नाही, परंतु आमची लढाई चालू आहे. आम्ही जर लढाई केली नाही, कोर्टात गेलो नाही तर उद्याच कंपनी आणि अनेक शेती अशी आहे की कंपनीनं एखाद्या गुंडाला, एखाद्या भूमाफियाला विकून टाकलं आणि त्याचा ताबा घेऊन टाकला. तुम्ही शेंडे म्हणून सावंगी बंगरापूरचे आहे, 22 एकर जमीन गेली आहे. भूमाफियानं ताबा घेतला, गरीब माणूस भांडण करू नाही शकला. म्हणून त्यांचीही मुलाखत तुम्ही घेतली पाहिजे आणि लोकांना काय सत्य आहे ते सांगितलं पाहिजे अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. कंपनीच्या पावर पटावर 100 रुपये